नमस्कार सर्वांचे, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा। पाहूयात प्रश्न। मी चहा केला या वाक्याचा काळ कोणता आहे? आणि पर्याय आहेत पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ। आणि उत्तर नक्की कमेंट मध्ये टाइप करा आणि चेक करा तुमचं उत्तर बरोबर आलंय का। आणि उत्तर आहे साधा भूतकाळ वाक्य आहे हे। पुढील प्रश्न पाहूयात। पुढील वाक्यातील कंसातील शब्दाचे योग्य रूप कोणते? त्याच्या डोके केस उन्हात पिकलेले नाहीत। पर्याय आहेत डोके पुढील, डोक्यावरचे, डोकेवरती, डोक्यातले। आणि विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर कोणतं आहे नक्की सांगा। आणि उत्तर आहे डोक्यावरचे हे बरोबर योग्य शब्द आहे। आणि पुढील प्रश्न आहे उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा। आणि पर्याय आहेत अपकर्ष, उन्नती, उत्तेजन, हर्ष। आणि विद्यार्थ्यांनो, तुमचं उत्तर नक्की चेक करा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अपकर्ष। आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते देखील कमेंट मध्ये नक्की सांगा। सम्राटचे योग्य स्त्रीलिंगी रूप शोधा। पर्याय आहेत सम्राज्ञी, स्नुषा, समृद्धी आणि साम्राज्य। आणि विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सम्राज्ञी। आणि पुढील प्रश्नाकडे वळूया। आणि पुढील प्रश्न आहे खेडे या शब्दाचे सामान्य रूप ओळखा। आणि पर्याय आहेत खेडा, खेडी, खेडे, खेड्या। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं आहे नक्की टाइप करा। आणि उत्तर आहे खेड्या। बरोबर आहे का तुमचं उत्तर नक्की चेक करा। आणि पुढील प्रश्न पाहूया। पांढरपेशा शब्दातून काय अर्थ सूचित होतो? आणि पर्याय आहेत समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला, पांढऱ्या रंगाचा, अरुंद वाट आणि चुना। आणि विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला। आणि पुढील प्रश्न पाहूया। खालील वाक्यातील कर्म शोधा। त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती। आणि पर्याय आहेत त्याला नावे, रस्त्यांची, अंधारात। आणि या वाक्यातील कर्म कोणतं आहे पटकन सांगा। आणि उत्तर आहे नावे हे कर्म आहे। विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न पाहूयात। वर्तमान काळातील वाक्य शोधा। आणि पर्याय आहेत बहुधा उद्या पाऊस पडेल, या दुकानात दुर्मिळ पुस्तके मिळत होती, 28 वर्षानंतर भारताला सुवर्ण पदक मिळाले, माझी बहीण दिल्लीला असते। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे माझी बहीण दिल्लीला असते। वर्तमान काळी वाक्य आहे हे। आणि पुढील प्रश्न आहे खालीलपैकी विधानार्थी वाक्य निवडा। पर्याय आहेत सलमानला कोणी कळवले होते का? अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते, वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा, एक मी काय सांगतो ते। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते हे विधानार्थी वाक्य आहे। आणि पुढील प्रश्न आहे ओळखलं का सर मला ही सुप्रसिद्ध किंवा प्रसिद्ध कविता कोणत्या कवीची आहे? मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज। पुढील पर्याय आहे शांता शेळके, इंदिरा संत। आणि बरोबर उत्तर आहे नक्की टाइप करा कुसुमाग्रज हे बरोबर उत्तर आहे। आणि धन्यवाद विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला म्हणजे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हालाच फायदा होणार आहे। भेटूया अशाच नेक्स्ट लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।